नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड ते जांभरे या महत्त्वाच्या रस्त्याच्या रखडलेल्या कामास तातडीने सुरुवात करावी या मागणीसाठी दिनांक 22 जून 2026 रोजी संजय गांधी निराधार योजना चंदगड तालुका अध्यक्ष लक्ष्मण विश्राम गावडे यांनी जिल्हा परिषद कोल्हापूरच्या बांधकाम विभाग कार्यालयाला प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन सादर केले. हे निवेदन अडकूर मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ राजश्री लक्ष्मण गावडे यांच्या वतीने देण्यात आले. चंदगड ते जांभरे रस्त्याच्या कामास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली असून सुमारे 10 किलोमीटर लांबीचा हा रस्ता परिसरातील अनेक गावांना जोडणारा प्रमुख दुवा आहे. या योजनेसाठी तब्बल 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही प्रत्यक्ष कामास अद्याप सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून जागोजागी मोठे खड्डे पडलेत. पावसाळ्यात शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे आतापर्यंत 4 गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्याचा मुद्दाही लक्ष्मण गावडे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलाय. यावेळी कंत्राटदारास तातडीने काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत तसेच काम दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करून द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. कामाबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत कामाबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही लक्ष्मण गावडे यांनी दिलाय. या निवेदनाची गंभीर दखल घेत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारास तात्काळ कार्यालयात बोलवून घेतले. त्यानंतर झालेल्या चर्चेत पुढील 4 दिवसात रस्त्यावरील खड्डे भरण्याचे तसेच संपूर्ण रस्त्याच्या कामास सुरुवात करण्याचे आश्वासन कंत्राटदार व जिल्हाधिकाऱ्यांनी गावडे यांना दिले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अभियंता श्री सांगवकर यांनी निवेदन स्वीकारले. परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या चंदगड जांभरे रस्त्याचे काम आता प्रत्यक्षात किती वेगाने सुरू होते आणि प्रशासनाने दिलेले आश्वासन कितपत पाळते याकडे सर्वांचेच लक्ष लागले.